यांच्या प्रेरणेने कला मेळावा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या या व्यक्तिमत्वामध्ये ज्या कला आहेत त्या कलांचं प्रगतिमत्वामध्ये काही ना काही कला असते. आपण तिला जीविका म्हणतो आणि आपण जी नोकरी करतो ती उपजीविका आहे आणि जीविका जी आहे ती उपजत आहे, ती असते. स्वागत करतो. तसंच या कार्यक्रमामध्ये भाग शांततेने ऐकावी आणि त्याला प्रोत्साहन द्यावं, जेणेकरून तो त्यातली कला तुमच्या पुढे अगदी खुल्या मनाने निर्भयतेने सादर करेल. माझे नाव विजय भाऊ मेंगाड, माईक घेता मध्ये, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. शाळेचे नाव शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मोरवशी. इयत्ता 7वी. विषय प्रकल्प अभिव्यक्ती. हजेरी क्रमांक 23. कवितेचे नाव सुंदर माझे गाव. सुंदर सुंदर माझे गाव, खूपच सुंदर माझे गाव. माझ्या गावात आहे आंबा, माझ्या गावात थांबा रे थांबा. सह्याद्रीच्या कुशीत माझे गाव, खूपच सुंदर माझे गाव. सुंदर सुंदर माझे गाव, खूपच सुंदर माझे गाव. धन्यवाद. चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी सादर केली. याच्यानंतर अथर्व राजाराम सांगडे यांनी सुद्धा एक कविता या ठिकाणी तयारी केलेली आहे. निसर्ग वाचूया. माझे नाव अथर्व राजाराम सांगडे. माझ्या कवितेचे नाव निसर्ग वाचूया. डोंगर झाडे हिरवे वनराई, निसर्ग आपली माय. झाडे आपण लावू सगळे, देतील थंड सावली छाय. नदी तलाव स्वच्छ ठेवू, पाणी आहे जीव. पाणी वाया जाऊ नये, तोच आपली ठेव. पाखरे गातील गोड गाणी, जंगल आपले घर. निसर्ग जपू सगळे मिळून, तोच आपला खरा धनचयाचा भर. निसर्ग वाचला तर आपण वाचू. धन्यवाद. मानव जातीचं रक्षण करण्यासारखं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आपलं कर्तव्य आहे की आपण या निसर्गाचं, या पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे. 7वी विद्यार्थिनी एक नृत्य सादर करणार आहे. बानू धनगरीण, इयत्ता 7वी. इयत्ता 7वी.
आणि त्यांची कारभारी एक माळसा एक बानू अतिशय सुंदर यथा दरवडा आणि सागर शरद लचका यांनी एक कविता या ठिकाणी सादर करणार आहेत. सह्याद्रीची लेकरं आम्ही. दरवडा इयत्ता 6वी. विषय प्रकल्प व्यक्ती. कविताचे नाव सह्याद्रीचे लेकरं आम्ही. नमस्कार, माझे नाव सागर शरद लचका. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आमच्या कविताचे नाव आहे सह्याद्रीची लेकरे आम्ही. सह्याद्रीची मोरोशी आमचं गाव, ठाकर आम्ही वनवासी, निसर्ग आमचा ठाव. डोंगर दरी हिरवी जाळी, काळू नदी वाहे शान. झाडांशी आमचं नातं, जसं आईचं प्रेम अनंत. ढोल वाजे धुमधुम, तारपा गाणं गातो नाचू सारे हातात हात. आनंदाचे हेच ठिकाण, सुर्वे उगवे डोंगराच्या मागे. नाव दिवस वाचतो सर्गाच्या हातात. आमचा जीवन फुलतो असतो, झाडं लावू हीच आमची शान. निसर्ग आहे देव आमचा, तोच आमचा प्राण. सह्याद्रीच्या पायथ्याशी मोरोशी आमचं गाव, ठाकर आम्ही वनवासी, निसर्ग आमचा ठाव. धन्यवाद. सह्याद्रीची लेकरं आम्ही या इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं कवितेचं या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. यानंतर शिल्पा राजू ठाकर, आर्या मारुती शेवाळे यांनी सुद्धा एक कविता या ठिकाणी सादर करणार आहेत. आली रे ठीक एकनेच कर, काय प्रॉब्लेम नाही. पूर्ण नाव सांग भाई, इकडे बघ, पुढे सरळ बघ. नमस्कार, माझे नाव शिल्पा राजू काकर. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. जंगल आमचं सुंदर घर, झाड आमचे खरेच वर. पाखरं गातात गोड गाणं, मन होतं आनंदभर. ढोल वाजे नाचू सारे, आदिवासी आनंदीच प्यारे. निसर्ग आमची आई आहे, तिच्या विना नाही सारे. पण काही माणसं चूक करतात. वनात जाऊन आग लावतात. झाड प्राणी घाबरतात, दुखाने सारे रडतात. दूर उडतो काळा काळा, आकाश होई माळमाळ. हिरवे जंगल पळत जात, जळत जात, दिसत नाही काही भला. चला करूया
वाचन आज निसर्ग राखण हेच काम. आज झाड लावू झाड जपू हाच आपला जीवनाचा राज. बोध निसर्ग आपली आई आहे. आपण जंगल झाड आणि प्राण्याचे रक्षण केले पाहिजे. निसर्ग पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. धन्यवाद. बघा, आपल्या कवितेतून या विद्यार्थिनीने एक समस्या या ठिकाणी प्रकट केली. ती म्हणजे आपण या जंगलाचं रक्षण केलं पाहिजे. उलट आपण जंगलाला आगी लावतो आणि लावलेल्या या आगीमुळे जंगल संपत्ती आपण नष्ट करतो. ज्या प्राण्यांचं घर जंगल आहे तेच प्राणी गावाकडे वळू लागलेले आहेत आणि मग आपण सांगतो की बिबट्या आला, बिबट्याने असं नुकसान केलं, तसं केलं. पहिल्यांदा आपण त्यांचं नुकसान केलं म्हणूनच त्यांचं घरच नष्ट झालं आणि त्यामुळे आपण हे सर्व जंगली श्वापद किंवा प्राणी, नुसतं प्राणी आपल्या गावाकडे वळू लागले. अतिशय सुंदर असं एक समस्या या ठिकाणी या कवितेतून या मुलीने मांडली. यानंतर गौरी रामदास वाघ, अनन्या अरुण पारधी या दोन मुली सुद्धा या ठिकाणी कविता सादर करणार आहे. आपला वाघ. नमस्कार, माझे नाव गौरी रामदास वाघ. मी इयत्ता 6वी शिकत आहे. नाव सांग मला. माझे नाव अनन्या अरुण पारधी. हसणार नाही कुठे वाचा विंदा वाचा. जंगल आपला वाघ आपला. वाजू यारे ढोल वाजे तारपा वाजे गाऊ यारे. जंगल वाघ फिरतो डोलतो डोलाने चालतो. वाघ हा जंगलाचा राजा. जंगल सांभाळतो झाडे पाणी प्राणी सगळे. वाघ नसला तर जंगल रिकामा दिसतो. या सगळ्या यामुळे आत शपथ घेऊया. जंगलाचा वाघ सर्वांसाठी प्रयत्न करतो. धन्यवाद. दोन विद्यार्थिनींनी जंगलाच्या राजाचं वर्ग कविता या ठिकाणी सादर केली. यानंतर इयत्ता 8वीच्या या विद्यार्थिनी जागृती नवसू बांगारा एक गोष्ट या ठिकाणी सादर करणार आहे. सिंह राजा आणि चलाक कावळा. नाव सांगतो. माझे नाव जागृती नवसू बांगारा. मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. माईक जवळ घ्या बघा. माईक जवळ घ्या, आवाज येते. विषय प्रकल्प अभिव्यक्ती. सिंहराज आणि चालाक कावळा. डोंगरवाडी गावाजवळ एक मोठे दाट जंगल होते. त्या जंगलात सिंह, हरणे, ससे, माकडे आणि अनेक पक्षी राहत होते. जंगलाच्या मधोमध एक मोठे तळे होते. उन्हाळ्याचे दिवस होते. पाणी हळूहळू कमी होत होते. त्या जंगलात एक बलवान सिंह राहत होता. तो स्वतःला जंगलाचा राजा समजत असे आणि इतर प्राण्यांना घाबरवत असे. पाणी कमी झाल्यामुळे सर्व प्राणी त्या तळ्यावर जमत असे. सिंह तिथे येऊन मोठ्याने गर्जना करीत आणि इतरांना दूर हाकलून देई. एक कावळा हे सगळं पाहत होता. तो बुद्धिमान आणि विचार करणारा होता. त्याला वाटले जर सिंह असेच करत राहिला आणि तर इतर प्राणी तहानेने मरतील. एक दिवशी कावळ्याने युक्ती लढवली. तो सिंहाजवळ गेला आणि म्हणाला, महाराज, या तळ्यात दुसरा एक सिंह राहतो. तो म्हणाला की तो या जंगलाचा खरा राजा आहे. हे ऐकून सिंह संतापला. कोण आहे तो मला दाखव. तो गरजला. कावळ्याने त्याला तळ्याजवळ
नेले. पाण्यात त्याचे प्रतिबिंब दिसत होते. त्याने पाण्यात पाहिले आणि त्याला दुसरा सिंह दिसला. रागाने तो प्रतिबिंबावर जे पावला आणि पाण्यात पडला. पाण्यातून बाहेर येताना त्याला समजले की तो फसला आहे. तो लाजला आणि शांत झाला. त्या दिवसानंतर सिंहाने इतर प्राण्यांना त्रास देणे बंद केले. सर्व प्राणी मिळून पाणी वापरू लागले. जंगलात पुन्हा शांतता आणि आनंद नांदू लागला. निसर्ग सर्वांचा आहे. कोणालाही त्यावर एकट्याचा अधिकार नाही. धन्यवाद. यानंतर ससा आणि हरिण या कथेचं या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. तो मेंगाळा आहे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. विशेष प्रकल्प अभिव्यक्ती. माझे गोष्टीचे नाव आहे ससा आणि हरिण गोष्ट. एक होता ससा आणि एक होती हरिण. ससा आणि हरिण यांची खूप घट्ट मैत्री होती. ते दोघे एक जंगलात राहत होते. सशाचे घर जमिनीतील बिळात होते तर हरिणीचे घर मोठ्या झाडाच्या सावलीत होते. एके दिवशी दोघे जंगलात फिरायला गेले. फिरताना त्यांना मोठे गाजर आणि काही गोड फळे सापडले. ससा म्हणाला, मित्रा, आपण हे सगळे समान वाटून घेऊया. हरिण हसून म्हणाले, ओ मैत्रीत वाटून खाल्ले तरच खरी मजा असते. दोघांनी आनंदाने ते अन्न वाटून खाल्ले. त्यानंतर ते दोघे रोज एकत्र खेळू लागले, काम करू लागले आणि एकमेकांना मदत करू लागले. एकदा जंगलात मोठे वादळ आले. जोरदार पाऊस आणि वारा सुरू झाला. सशाचे छोटे बिळ पाण्याने भरले. ससा घाबरला. तेव्हा हरणाने त्याला आपला भरलेला ससा घाबरला. तेव्हा हरणाने त्याला आपली झाडाखालील सुरक्षित जागेत आसरा दिला. काही दिवसांनी शिकारी जंगलात आले. आता हरण घाबरले. तेव्हा सशाने आपली चपळ बुद्धी वापरली. तो शिकाऱ्यासमोर इकडे तिकडे पळू लागला. शिकारी सशाच्या मागे गेले आणि हरण सुरक्षित राहिले. अशा प्रकारे सशाची आणि हरणीची गोष्ट. दोघांनी एकमेकांना संकटातून वाचवले. त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. जंगलातील इतर प्राणी त्यांची मैत्री पाहून म्हणू लागले, खरी मैत्री म्हणजे सुखातच नव्हे तर दुःखातही साथ देणे. दोघांनीही आनंदाने आणि एकोप्याने राहू लागले. बोध, मैत्री, सहकार्य आणि एकोपा हे समाजाचे खरे बळ आहे. धन्यवाद. सुंदर असं सादरीकरण या कथेचं या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. याच्यानंतर पारधी इयत्ता 8वीची विद्यार्थिनी म्हातारी आणि लांडगा या गोष्टीचं या ठिकाणी सादरीकरण होत आहे. नमस्कार, माझे नाव जागृती आहे. माईक जवळ थोडं. मी जवळ इयत्ता 8वीत जवळ घे. शिकत आहे. माईक जवळ घे. खालीच पकड. माईक थोडा वर पकड म्हणजे आवाज येईल तुझा. एक म्हातारी राहत होती. म्हातारीचं घर जंगलात होतं आणि त्याच जंगलात एक म्हातारी लांडगा राहत होता. म्हातारीचं घरासमोर एक बोरीचं झाड होतं. त्या झाडाला बोरं आली होती आणि ती म्हातारी त्या झाडाची बोरं बाजारात विकायला नेत होती. म्हणून तिचं घराचं खर्च भागत होता. एका दिवशी म्हातारीचं पायरीवर बोराची बिया तोडून टाकल्या होत्या. तसं 2-4 दिवस चालत राहिलं होतं. मग म्हातारी एका रात्री झोपलीच नाही. ती 12 वाजले तरी झोपलीच नाही. तेवढ्यात तिचं घराच्या खिडकीतून पाहिले तर झाडाची पाने हलत होती. मग म्हातारी खिडकीतून पाहत राहिली होती. मग म्हातारी 1-2 मिनिट पाहत राहिली. तिथून काही कुठे
बाहेर निघत नाही. मग चटकन हळूहळू लांडगा पावला टाकीत होता. मग तो बोरीची झाडाच्या खाली आला आणि ते बोर तो त्यांनी खाली आणि म्हातारीच्या पायरीवर थुंकली. आणि म्हातारी हुशार होती. तिने तवा चुलीवर तापत ठेवला होता. मग तिने हळू तवा चुलीवरून काढला आणि पायरीवर ठेवला. मग लांडगा पायरीवर येऊन बसला. तेवढ्यात मग म्हातारी घराच्या दरवाजातून चटकन उठून तिने काठी काढली आणि लांडग्याच्या तिने मारलं. मग तो लांडगा म्हणाला, नाही म्हातारी, मी तुझे बोर खात होतो. मग तिथून लांडगा म्हातारीच्या बोरीची बोर तशीच राहत होती. ही न घाबरता या ठिकाणी सादर केली पाहिजे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कारण ही अभिव्यक्ती आहे आपल्या मनातील. आता शीघ्र कविता खूप छान रीतीने किंवा गोष्टींचं सादरीकरण या ठिकाणी होत आहे. याच्यानंतर आशा सुनील कोकळा, गाव माणसं आणि वाघ. वाघावर जास्त गोष्टी. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव वाघ, माणूस आणि गाव आणि माणूस वाघ. चिंचवाडी नावाचे एक छोटेसे गाव होते. त्या गावात सावकाश बोल, सावकाश, दम काढून बोल. त्या गावाच्या बाजूला एक छोटासा दगड होता. त्या दगडामागे दाट जंगल होते. त्या जंगलात अनेक वन्य प्राणी राहत होते. एके दिवशी जंगलातील अन्न व पाण्याची कमतरता भासू लागली. त्यामुळे एक वाघ गावात दिशेने आला. कधी कधी गावात शिरून पाळीव प्राण्यांवर हल्ला करू लागला. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सर्व गावकरी खूप चिंतेत पडले. काही गावकरी म्हणू लागले, आपण त्या वाघाला मारून टाकूया. सरपंचांनी सर्व शांत केले. त्यांना सांगितले, वाघ हा वन्य प्राणी आहे. त्या आपल्याला जंगलातील हा वन्य प्राणी आहे. तो आपला आदिवासी अन्न पाण्याची बाहेर आहे पडला आहे. आपण त्याला मारू योग्य नाही. सरपंचांनी त्वरित वन विभागाला संपर्क साधला. वनाधिकाऱ्यांनी त्यांचे अंतर्गाव लागले. त्यांनी परिस्थिती पाहिली आणि सुरक्षित पद्धतीने पिंजरा लावला आणि काही दिवसांनी वाघ त्या पिंजऱ्यात अडकला. वनाधिकाऱ्यांनी त्याला इजा न करता पुन्हा दाट जंगलात त्यांच्या नैसर्गिक अधिवासांना सोडून दिले. त्यानंतर गावातील काही महत्त्वाच्या उपाययोजना केल्या. जंगलाचे तोंड थांबवले. गावाच्या आसपास मजबूत कुंपण उभारली. रात्रीच्या वेळी जनावरांना सुरक्षित ठेवता येईल व्यवस्था केली. जंगलातील अन्न पाण्याची सोय करण्यासाठी वन विभागाला सहकार्य केले. वन प्राण्यांना त्रास न देता व शिकार न करण्याची शपथ घेतली. या सर्व प्रयत्नामुळे वाघ पुन्हा कधीही गावात आला नाही. गावात शपथ व सुरक्षित निर्माण झाली. वन्यप्राणी हे निसर्गाचा महत्त्वाचा विभाग आहे. त्यानंतर माणसे किंवा शिकार न चुकीचे आहे. योग्य मार्ग म्हणजे वनाधिकाऱ्यांच्या मदतीने परत ठेवले. तसेच जंगलाचे सर्व करणे, अन्न पाण्याची सोय करणे आणि सुरक्षित उपाययोजना करणे आवश्यक आहे. निसर्गाचे संरक्षण केले तर निसर्ग आपले संरक्षण करतो. धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी कथा
या विद्यार्थ्यांनी सादर केली. नुसती कथाच सादर केली नाही तर या गोष्टीमध्ये तिने जिवंतपणा आणला, आपल्या गावाचं नाव सुद्धा लावलं आणि या कथेतून संदेश सुद्धा तिने या ठिकाणी व्यक्त केला. कोणता संदेश असेल की वन्य प्राण्याची शिकार न करता आपण या निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. यासाठी वन विभाग आहे आणि मग त्या वन विभागाने पिंजरा लावून या वाघाला पकडलं आणि दूर जंगलात नेऊन सोडलं. अशा रीतीने निसर्गाचं सुद्धा रक्षण झालं आणि गाव सुद्धा सुरक्षित झालं. आणि शिकार करणं हा कसा गुन्हा आहे हे सुद्धा या गोष्टीतून तिने एक आपल्या समाजाला संदेश दिला. यानंतर नमस्कार, माझे नाव सरस्वती विका काळे. मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव कार आणि माकड. एका जंगलात एक कार राहत होती आणि त्या जंगलात एका आंब्याच्या झाडावर एक मोठं धुरकट रंगाचं माकड राहत होतं. ते दोघे पण एका झाडावर राहत होते. त्यांची खूप घट्ट मैत्री होती. ते दोघे पण खूप आनंदी होते. एकदा त्याच जंगलात एक शिकारी शिकार करण्यासाठी आला. तो पूर्ण जंगल भटकून आला होता, तरी पण त्याने काही प्राण्याची शिकार केली नव्हती आणि तो खूप दमला होता. तो त्या आंब्याच्या झाडाखाली बसला आणि त्याचं लक्ष त्या कारकडे गेले. त्याने विचार केला की आता आपण या कारची शिकार करायची आणि तो पटकन उभा राहिला. त्याने बाण कारच्या दिशेने धाडला आणि तो बाण मारणार तेवढ्यात माकड पुढे आले आणि त्याला त्याचं लक्ष वळलं. माकड त्याला कसं तरी करून दाखवू लागलं. त्याला खूप राग आला. त्याने कारची शिकार करायचे सोडून तो त्या माकडाला पकडण्याचा प्रयत्न करू लागला, पण माकड त्याला पकडलं नाही आणि अशा प्रकारे माकडाने कारचा जीव वाचवला. याला खरी मैत्री म्हणतात. यामधून हे शिकायला मिळतं की कोणत्याही प्राण्याची शिकार करू नये. धन्यवाद. जंगलातील प्राणी सुद्धा कसे मित्रत्व जपतात याची ही कथा या विद्यार्थ्यांनी सादर केली. आज या ठिकाणी कला मेळाव्यामध्ये प्रकल्प अभिव्यक्ती या माध्यमातून आपण शासकीय आश्रमशाळा मोरुशी या ठिकाणी सुंदर अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, आपल्या कला सादर केल्या, सरांनी सांगितलं की स्वयंस्फूर्तीने स्वरचित अशा या कविता होत्या, अशा गोष्टी होत्या, असे नृत्य होतं. म्हणून सांस्कृतिक विभागातर्फे या सर्व कलाकारांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. तसेच या कलाकारांसाठी जी मेहनत कला शिक्षक आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक यांनी घेतली आणि त्यामुळेच या कार्यक्रमात रंगत आली. या कार्यक्रमासाठी सर्व ज्येष्ठ शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन एक कार्यक्रमाला शोभा आणली. म्हणून आपणा सर्वांचं मी या अभिनंदन किंवा स्वागत, आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बघा बरं, हे कसलं चित्र आहे सांगा पटकन. वारली. अजून आणि कोणी काढलंय वाचा बरं. अजून कसलं चित्र आहे बोला पटापट. अजून पक्षी काढलेत ते खाली.
हे बघा हे कोणतं चित्र आहे गोंड चित्र. गोंड अर्थकला आपण शिकलो की नाही. हां तू 5वी विद्यार्थ्यांनी सांगितलं गोंड चित्रकला. आणि वरचं कोणतं आहे हे कोणतं आहे संकल्पचित्र आहे की नाही. त्यात वेगवेगळे आकार आहेत की नाही. बघा ह्याच्यामध्ये आता इथे पक्ष्यांचे आकार आहेत, फुलांचे आहेत, पानांचे आहेत, माशांचे आहेत आहे की नाही.